श्रीराम जय राम जय जय राम। देह हा देवाच्या प्राप्तीकरता आहे। एकदा असे झाले की एका साधूकडे चोरांनी चोरी केली। ते पळून जात असताना शिष्यांनी पाहिले, तेव्हा चोरांना धरून त्या शिष्यांनी खूप चोप दिला। हे त्यांचे करणे गुरुला समजले। तेव्हा त्या चोरांना आणून गुरुने त्यांच्या अंगाला तेल वगैरे लावून स्नान घातले आणि त्यांना पंचपक्वान्नांचे भोजन दिले। हे असे काय करता म्हणून शिष्यांनी गुरुला विचारले। तेव्हा त्याने शिष्यांना सांगितले की तुम्ही तरी काय करता? सर्वच जण देवाच्या घरी चोरी करीत आहेत, कारण आपल्याला त्याने हा जो देह दिला तो देवाची प्राप्ती करून घेण्यासाठी म्हणून दिला, परंतु आपण ते न करता त्याच्यापासून विषय चोरतो आहोत की नाही। म्हणून विषयात आसक्ती न ठेवता आपण मनापासून देवाची भक्ती करावी। आपण सर्वांनी मी भगवंताकरता आहे असे मनाने समजावे। सर्व ठिकाणी भगवंतच भरलेला आहे अशी मनाची पक्की खात्री झाल्यावर मग द्वैत आपोआप नाहीसे होऊन जी एकाग्रता साधते तीच खरी समाधी होय। संत काय करतात? आपण चुकीची वाट चालत असताना अरे तू वाट चुकलास अशी जागृती आपल्याला देतात आणि खरा मार्ग दाखवितात। ते सदा सर्वदा समाधी सुख भोगीत असतात आणि नेहमी भगवंताविषयीच सांगत असतात। भगवंताच्या लीला पाहणाऱ्यांनाच खरा आनंद मिळतो। आपण एक दाणा शेतात पेरावा आणि त्याबद्दल 1000 दाणे घ्यावे, ही भगवंताची लीला आहे। भगवंताच्या ठिकाणी जे जे आहे ते सर्व आपल्या ठिकाणी आहे। जसा मारुतीमध्ये देव अंश होता तसा तो आपल्यामध्येही आहे। त्याने तो फुलविला, आपण तो झाकून विझवून टाकला। मारुतीचे ध्येय डोळ्यासमोर ठेवावे, त्याचे ब्रह्मचर्य, भक्ती, दास्य आणि परोपकार करण्याची तऱ्हा या गोष्टी आपण शिकाव्यात। मारुती हा चिरंजीव आहे। ज्याची जशी भावना असेल त्याला अजूनही त्याचे दर्शन होईल। मारुतीला सर्व सृष्टी रामरूप दिसली हेच खरे भक्तीचे फळ आहे। उपासक देहाला विसरला की उपास्य मूर्तीमध्ये त्याला जिवंतपणा अनुभवाला येऊ लागेल। माझ्या देवाला हे आवडेल का? अशा भावनेने जगात वागावे। हाच सगुण उपासनेचा मुख्य हेतू आहे। भगवंत दाता आहे, तो माझ्या मागे आहे, तो माझे कल्याण करणारा आहे, ही जाणीव झाली की जे मिळाले ते भगवंताच्या इच्छेने मिळाले ही भावना होऊन आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मिळेल। समाधान आणि आनंद हीच खरी लक्ष्मी होय। आपली वृत्ती अशी असावी की कुणाला आनंद पाहिजे असेल तर त्याने आपल्याकडे धाव घ्यावी। इतर संपत्ती कितीही दिली तरी पुरी पडत नाही, पण वृत्तीचा आनंद देऊन कधीच संपत नाही। श्रीराम जय राम जय जय राम। चैतन्यवाणी वृत्तीचे समाधान ही भगवंताच्या कृपेची खूण आहे। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीमणाचे श्लोक 48 निरूपण। सदा देव काजी जिजे देह ज्याचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा। सर्व धर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा। हा भक्त कुणाचा आहे? तर जो सर्वांमध्ये उत्तम आहे अशा सर्वोत्तम रामाचा भक्त आहे। जो सतत देवकार्यामध्ये मग्न असतो, देह देवासाठी झिजवतो, म्हणजेच दास्य भक्ती करतो। पडिले कार्य तितुके करावे, चढते वाढते वाढवावे, भजन देवाचे। फक्त देवळातल्या देवाचे नाही
तर जनात जनार्दनाचे ही दास्य करतो. जनी जनार्दन म्हणोनी जना संतुष्ट करावे. सर्वांशी प्रेमाने वागावे. सतत दुसऱ्यासाठी देह कारणी लावावा. मग संतुष्ट होतो नारायण. दास्यभक्ती बरोबरच हा परमभक्त स्मरण भक्तही करतो. नाम स्मरावे मणी रूप आठवावे. त्याचे सतत नामस्मरण चालू असतेच. त्याबरोबर जाती वर्ण यानुसार आलेल्या धर्माचेही पालन करतो. ज्याला जे उचित कर्म दिले त्याने ते करावे असे ईश्वराचे मनोगत आहे. ते कर्म केले की पुढे जाऊन निसंशय ईश्वर प्राप्ती होते. तसेच सकळ धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म. हे स्वरूपी अनन्य होऊन राहणे जोपर्यंत साधत नाही तोपर्यंत चित्तशुद्धी करणाऱ्या सर्व धर्माचे पालन करावेच हे ज्याला उमगले आहे तो उत्तम लक्षणांनी युक्त अशा मर्यादा पुरुषोत्तम रामप्रभूचा दास धन्य होय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जपमाळ माहिती भाग 1. जपमाळेवर जप केल्यानंतर कपाळाला लावून प्रथम डाव्या नेत्राला व नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करावा. डाव्या हाताने माळेला स्पर्श करू नये. नित्य जपाची माळ मनगटात किंवा गळ्यात धारण करू नये. माळेवर जप करताना मण्यांचा आवाज करू नये. जपाची माळ नेहमी पवित्र ठिकाणी ठेवावी. जप करण्याची पद्धत शास्त्रनिहाय गोमुखी वापरून जप करावा किंवा तसेच बोटांच्या सहाय्याने जप करावा. गोमुखीने. गोमुखी म्हणजे एका विशिष्ट पद्धतीने जप करता येण्याच्या दृष्टीने जपाच्या वेळेस आत हात ठेवून आणि एरवी माळ ठेवण्यासाठी शिवलेली पिशवी. गोमुखीने केलेला जप. उजव्या हाताने वस्त्र आवरण करून गुप्त रूपाने जप केल्याने अनिष्ट बाधांपासून मुक्ती मिळते. अंगठ्याच्या सहाय्याने जप मोक्षप्राप्ती होते. तर्जनीने जप शत्रुनाश होतो. मध्यमेने जप धनप्राप्ती होते. अनामिकेने जप शांती प्राप्त होते. कारांगुलीने जप सुंदरता प्राप्ती होते. जपाची सुरुवात मेरुमण्यापासून करावी. मात्र शेवटी मेरुमणी ओलांडून पुढे जाऊ नये. जप पुढे चालू ठेवायचा असल्यास उलट क्रमाने पुन्हा मेरुमण्याकडे यावे. जपाची शास्त्रीय पद्धत. मधल्या बोटाच्या मधल्या पेरावर मणी आणून त्यावर अंगठ्याने दाब देऊन मणी शरीराच्या दिशेने ओढणे. या प्रक्रियेमुळे विद्युत शक्तीची निर्मिती होते. अंगुष्ठ मध्यमा योगात स्वर सिद्धिप्रदासने. अंगठा व मध्यमेने जप केल्याने सर्व सिद्धी प्राप्त होतात. जप पूर्ण झाल्यावर माळ जमिनीवर न ठेवता ताम्हणात किंवा देवाच्या आसनाजवळ ठेवावी. तसेच खुंटीवर किंवा उघड्या जागेत सहज कुणाच्याही दृष्टीस पडेल अशी न ठेवता लाकडाच्या, चांदीच्या किंवा हस्तदंताच्या डबीमध्ये ठेवावी. ही माळ पूर्वी कोणीतरी वापरली नसावी. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला. जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.